मी सध्या दौंड तालुक्यातील चिंचोळी नावाच्या गावात आहे आणि या गावातील नागरिक जेव्हा आजारी पडतात तेव्हा ज्या आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी येत आहेत त्या आरोग्य जे उपकेंद्र आहे त्याचं सध्याची परिस्थिती जो काल पाऊस झालेला आहे आणि आजची जी परिस्थिती आहे ती आपण दृश्यांमध्ये पाहतोय। खरं तर चारी बाजूनी या उपकेंद्राच्या तळ्याचं स्वरूप आलेलं आहे, पाणी दिसतंय। तर आतमध्ये जर आपण पाहिलं तर सगळं चिखलाचं साम्राज्य आहे। काल जो पाऊस झालेला आहे या पावसाचा तडाखा या आरोग्य उपकेंद्राला किती प्रमाणात बसलाय हे याच्यावरून जाणवतंय। अगदी चालणं देखील अशक्य आहे। तर आरोग्य उपकेंद्र जे आतमध्ये आहे ती परिस्थिती जर पाहिली तर हे सगळे कर्मचारी या ठिकाणी दिसतात आणि हतबल आणि हताश असलेले हे कर्मचारी दिसत आहेत, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे की ते काहीच सध्याच्या परिस्थितीत करू शकत नाही। यातली जर दृश्य आपण पाहिली तर जवळपास आपल्याला पाण्याचे व्रण दिसत आहेत, जे काल पाणी साठलेलं होतं त्याचे व्रण भिंतीवर दिसत आहेत। 2.5 ते 3 फूट हे पाणी साठलेलं होतं। तर आत चालत जाणं देखील आता शक्य नाहीये, एवढा चिखल या आरोग्य केंद्रात आता साचलेला दिसतोय। खरं तर या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येतंय की त्यांचं रेकॉर्ड जे होतं, फाईल्स वगैरे सगळ्या भिजलेल्या आहेत आणि हा चिखल जोपर्यंत सुकत नाही, कारण हे स्वच्छ करणं देखील शक्य नाहीये, एवढ्या मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे। आरोग्य उपकेंद्र आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे आणि हा पाऊस झाल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येते। मात्र रोगराई जर पसरली किंवा लोकांना उपचाराची गरज पडली तर आरोग्य केंद्रात हे लोक येतील गावातील, मात्र उपचार करण्यासाठी जर या आरोग्य उपकेंद्रात आलं तर सध्या आपण पाहतोय की सगळा चिखलच या आरोग्य केंद्रात आहे आणि चारी बाजूने तळ्याचं स्वरूप आहे। पाणी मोठ्या प्रमाणात 2 ते 2.5 फूट चारी बाजूने पाणी साठले आणि आतमध्ये चिखल साठलेला आहे। खरं तर ज्यावेळी काल ही सगळी घटना घडली त्यावेळेस या ठिकाणी कर्मचारी देखील होते असं सांगण्यात येतंय। पाणी आतमध्ये भरण्यास सुरुवात झाल्यानंतर हे कर्मचारी बाहेर पडले। आज सकाळीपासून हे कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत, मात्र जी परिस्थिती आहे ती पाहिल्यानंतर आत येणं देखील या आरोग्य उपकेंद्रात शक्य नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे प्रशासनाकडून या आरोग्य उपकेंद्राची स्वच्छता करणं गरजेचं आहे। मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे, त्यामुळे जर गावात रोगराई पसरली तर गावातील लोकांनी नेमकं जायचं कुठे हा प्रश्न देखील उपस्थित होतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।